नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बिना तेलाचं चिकन म्हणजेच ऑइल फ्री चिकन बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो चिकन। ते धुवून स्वच्छ करायचं। त्यामध्ये हळद, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 मोठा बारीक चिरलेला कांदा, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकायची त्यामध्ये। हे सगळं आपण एकसारखं हलवून घ्यायचं। हे सगळा मसाला एकत्र झाला पाहिजे आणि हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायला ठेवायचं। आता आपला अर्धा तास झालाय। आता हे आपण हलवून घेऊयात। बघा पाणी सुटले मिठाला आणि मसाले सगळे चिकनला लागलेले आहेत। आता कुकर असा मोकळा कुकर आहे, तेल नाही आहे त्यात। त्या कुकरमध्ये आपण चिकन ओतून घेऊयात सगळं आणि आता आपण गॅसवर ठेवूया। गॅस मोठा करायचा नाही, गॅस मीडियम करायचा आहे आणि त्याच्यावरती आता आपण एक डिश झाकून ठेवायची। 5 मिनिटं डिश झाकून ठेवायची। आता बघा चिकनला पाणी सुटलेले, असं खालीवर करून घ्यायचं। तसं जमत नसलं तर आता आपण चमच्याने हलवून घेऊयात। अशा पद्धतीने शिजवल्यावरती आपलं निम्म म्हणजे 50% शिजतं चिकन। आता वरती ताट ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं, म्हणजे ताटाला जे पाण्याची वाफ येते त्यात ते पाणी चिकनमध्ये पडतं आणि त्यातून निम्म्याच्या वरती शिजतं चिकन। बघा पाणी किती सुटले चिकनला। आता आपण ताटातलं पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आणि आपल्याला चिकन शिजण्यासाठी जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी आपण त्यामध्ये ओतून घ्यायचं। पाणी ओतताना गरम पाणी ओतायचं, थंड पाणी ओतायचं नाहीये। आणि चिकनचे पीस आहे जे वरती दिसतात ते असे पाण्यामध्ये असे बुडवून ठेवायचे, म्हणजे ते पूर्ण शिजले जातात। आणि झाकण लावायचं। फुल गॅसवरती एका शिट्टीमध्ये चिकन शिजतं, जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही। आता इकडं कुकर लावलाय, तोपर्यंत आपण मसाल्याचं करून घेऊयात वाटण। त्यासाठी एक कांदा घेतलाय मोठा उभा चिरून, भाजलेलं नाहीये। खोबरं घेतले 2 चमचे, आलं घेतले 1 इंचाचं आणि खूप सारा लसूण घेतलाय। त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। हे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेऊयात। अशा पद्धतीने आपलं वाटण तयार आहे। आता याच वाटणात आपण घरगुती काळा मसाला टाकायचा आहे। आपण चिकन शिजताना मीठ टाकले त्यामुळे मसाल्यात मीठ टाकायची आवश्यकता नाही आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालंय। आता आपला कुकर झालेला आहे, थंड पण झाला। आता उघडून बघूयात आपण। बघा ऑइल फ्री असून सुद्धा किती तेल सुटले त्याला। जवळून दाखवते तुम्हाला, बघा किती छान दिसते। हे चिकनचंच तेल आहे, आपण यामध्ये खोबरं सुद्धा घातलेलं नाही। आता यामध्ये आपण गरम पाणी ओतून घेऊयात। कुकर फुल भरून घ्यायचा, म्हणजे चिकनच्या पीसपासून 1 इंच तरी वरती पाणी असलं पाहिजे, इतकं करायचं। आता एक कढई घ्यायची आणि एका पळीनं आपण जे चिकन शिजले त्याचं वरचेवर तेल काढून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण तेल काढून घ्यायचं। बघा मी दाखवते तुम्हाला।
हे बघा किती चिकनला तेल सुटलेले. जेव्हा आपण नॉर्मली चिकन करतो तेव्हा आपण वरून घातलेलं तेल आणि चिकनचं तेल अशा पद्धतीने डबल तेल आपल्या पोटात जातं. अशा पद्धतीने जर चिकन केलं तर बाहेरचं तेल आपल्या पोटात जात नाही आणि कितीही खाल्लं तरी त्रास होत नाही चिकनचा. अशा पद्धतीने आपण सूपमधलं सगळं तेल काढून घ्यायचं. बघा मी दाखवते तुम्हाला. बघा किती तेल निघले त्यात. बघा तेल भरपूर आहे. याच तेलात आपण चिकनचा रस्सा आणि सुक्क बनवणार. आता सुक्क्यासाठी आपण पीस काढून घेऊयात. आपल्याला जेवढं सुक्क आवडतं तेवढं काढून घ्यायचं आपण. राहिलेले पीस रश्श्यात तसे ठेवायचे आणि पीस काढताना सूप आलेलं असतं ते जास्त ठेवायचं नाही आहे, थोडंसं ठेवायचं चिकनमध्ये. बाकी राहिलेलं रस्सा आणि पीस एका पातेल्यात काढून घ्यायचं. अशा पद्धतीनं आपलं चिकनचं सूप तयार झाले. बघा सूपला पण तेल सुटलेले. हे सुक्यासाठी आपण काढलेले चिकन आणि हे तेल निघालेलं. आता ह्याच तेलात आपण मसाला परतून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅस बंद ठेवायचा आणि त्या कढईमध्ये मसाला काढून घ्यायचा सगळा. सगळा वाटलेला मसाला आपण काढून घेतला. बघा छान मसाला बारीक पेस्ट झालेली. मी सगळीकडचा काढून घेतलाय मसाला भांड्यातला. आता ही कढई आपण गॅसवर ठेवायची. अशा पद्धतीने चिकन केल्यावर हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि आपल्या बॉडीमध्ये बाहेरचं तेलाचं प्रमाण पण कमी जातं. अशा पद्धतीनं आपण परतून घ्यायचं. ते चांगलं परतलं की मिक्सरचं भांडं धुवून त्यातच गरम पाणी ओतायचं थोडंसं मसाला चांगला परतून येण्यासाठी. बघा आपला मसाला तयार आहे. आता जे आपण सूप काढलं होतं पातेल्यात त्यामध्ये आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपलं ते केलेला मसाला टाकून घ्यायचा. आपण या मसाल्यामध्ये किंवा सूपमध्ये एकही थेंब तेलाचा टाकलेला नाही. अशा पद्धतीचं चिकन टेस्टला खूप छान लागतं आणि कितीही तरी खाल्ली आपण तरी ठसका लागत नाही आपल्याला. बघा तरी आलेली आहे त्याला. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची अगोदर आपण. तर गॅसवर उकळायला ठेवूयात. आता आपण सुक्याची तयारी करूयात. आता जो मसाला आपण शिल्लक ठेवला होता त्या मसाल्यात मीठ नव्हतं म्हणून आपण सुक्यासाठी मीठ टाकून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं जास्त टाकायचं नाही कारण आपण सुक्याबरोबर सूप पण ठेवलेलं आहे. तर मीठ चांगलं परतलं गेलं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तो चांगला हलवून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण चिकनचे सूप थोडंसं म्हणजे अर्धा कप असेल आणि चिकन टाकून घ्यायचं आणि ते हलवायचं. सगळा मसाला लागू द्यायचा त्याला. बघा एका शिट्टीत आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आता हे आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूयात.
मसाला करताना आपण मीठ टाकले त्यामुळे थोडं पाणी सुटले आणि सूप पण होतं त्यामुळे पाणी सुटले. ते आता हलवून घ्यायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची त्यामध्ये आणि कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची. अशा पद्धतीनं आपलं सुक्कं चिकनचं आणि चिकनचा रस्सा तयार आहे. बघा तेल एक थेंबही न टाकता तरी किती आली आहे आणि सुक्कं पण छान आहे. अशा पद्धतीनं आपलं ऑइल फ्री चिकन तयार आहे. ते तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं. एकदा करून पहा. थँक्यू.